गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 7 ऑगस्ट 2026. आपण आता निघालो जस्ट. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. डेली म्हणजे एखाद दुसरा दिवस वगैरे चुकत असेल, कारण आता 2 दिवस व्हिडिओज बनवला. काम केलं आहे मी, पर्सनल बुकिंग होती, ते महाराजांना इकडे तिकडे घेऊन जायचं होतं, तेवढंसं छोटंसं काम झालं. असं काही एवढं मनावंसं काम झालं नाही, पण ठीक आहे. तर त्याचे काही व्हिडिओ बनवले नाहीत मी, कारण त्या व्हिडिओमध्ये काय आपण सांगणार वगैरे अशा गोष्टीचा हे होतं. तर एकंदरीत बघायला गेलं तर काम चालू आहे आपलं. आज काय ते आपल्याला पर्सनल बुकिंग नाही आहे, म्हणून आपण आज सध्या ओला उबेरला निघालो आहे. टाईम 10:30 वाजता आपण निघालो. CNG वगैरे भरला आणि आता आपण जस्ट आपल्या नेहमीच्या जागी रोड पाहिलं येऊन थांबलो आहे. बघूया आता. ओलाचा तर पास आपला संपला आहे, 1 महिन्याचा रिचार्ज केला होता. आता आपल्याकडे उबर आणि रॅपिडो या दोन्हींच्या भरोश्यावरतीच काम करायचं आहे. बघूया आता उबर रॅपिडो काय आपल्याला ट्रिप देत आहेत, कशा देत आहेत, कसं आहे, काय कसा जातो आहे दिवस आजचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, किती अर्निंग होते वगैरे काय कळेल. सध्या बिझनेस खूप कमी आहे ह्या आठवड्यात. माझे जे मित्र आहेत ते चालवत आहेत, ते बोलत आहेत खूप कमी आहे बिझनेस. 2,500-3 हजार होता मुश्किल आहेत. पण चला बघूया, आपण पण स्वतः अनुभव आज घेऊया. शुक्रवारचा दिवस आहे, उद्या शनिवार रविवार मग चांगलं राहील बुकिंग. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा, आपण इथं रोड पालीला थांबलो आहे. 11 वाजून 1 मिनटं झाले. 2 किलोमीटर गाडी चालली. CNG वगैरे आपण भरला आहे आणि आपण आता ट्रिपसाठी इथं थांबलो आहे. तर बघूया कोणती ट्रिप असते. उबर देतं आहे का रॅपिडो देते आपल्याला ट्रिप, देतो तुम्हाला अपडेट. तर खूप वेळाने अपडेट देतो आहे मित्रांनो. 2 ट्रिप आत्तापर्यंत आपल्या कंप्लीट झाल्यात सकाळपासून 11 वाजल्यापासून. आपण का रोड पालीला थांबलेलो आणि त्याच्यानंतर परत आपल्याला ते फाईन पडलेली ना, त्याच्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेलो, चौकीच्या तिथे. तर ती आपल्याला कोर्टात जाऊन फाईन भरायची सोमवारी त्यांनी बोलवलं आहे, या म्हणले कोर्टामध्ये जाऊन ते भरून येऊ. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक पनवेल रेल्वे स्टेशनची ट्रिप लागली उबरमध्ये. ॲक्सेप्ट केली, आलो, कस्टमरला ड्रॉप केलं. त्याच्यानंतर 1-1.5 तास तिथं वेट केला. 1-1.5 तास वेट केल्यानंतर परत आपल्याला तिथून एक पळसवे फाट्याची ट्रिप लागली उबरमध्ये, एक्सेलचीच. ती ट्रिप घेऊन गेलो पळस फाट्याला, तिथं ड्रॉप केला. त्याच्यानंतर 1-1.5 तास, आता जवळजवळ 2 तास होत आले, मला ट्रिप परत लागलेली नाही. तिथून परत मी इकडं आलो. आता परत पनवेल रेल्वे स्टेशनला येऊन थांबलं. अजिबात बुकिंग कुठली वाजत नाही किंवा काही येत नाही, काय समजत नाही काय झालं आहे धंद्याला. लोक बुकिंग करायची बंद झालेत का बिझनेस पूर्ण डाऊन झाला आहे, काही अपडेट नाही. आणि खूप कंडिशन बेकार आहे मित्रांनो. आता बसून विचार करून असं डोकं दुखायला लागलं ना, काय व्हिडिओ बनवून काय नको असं वाटायला लागलं. पण तरी पण म्हटलं चला, आपलं काम आहे जे काय रिॲलिटी सांगणं, त्याप्रमाणे मग मी व्हिडिओ बनवतो आता. पण खूप कंडिशन बेकार आहे. बऱ्याच सगळ्या गाड्या इथं लाईनीने उभ्या आहेत, एकाही गाडीला बुकिंग नाही. बरं, गाड्या हालतसुद्धा नाहीत ना, कुठली बुकिंग वाजते ना कुठली काय आहे. ओला उबेर रॅपिडो सर्व चालू करून बघितलं, अजिबात बुकिंगचा पत्ता नाही मित्रांनो, काहीसुद्धा बुकिंग नाही आहेत. आता 3-3:30 वाजत आले. आता काय इथून नंतर काय बुकिंग लागायचं आणि काय काम करायचं. खूप कंडिशन बेकार आहे. बघा, विचार करा, कारण एवढं मी काम करून हे करून या गोष्टी पण बुकिंग लागत नाही आहेत म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे. आता मला तर एवढं अक्षरशः हे झालं आहे. बराच वेळ थांबलो आहे मित्रांनो, नुसतं गाडीत बसून पण कंटाळा आला. मग म्हटलं आता काय करायचं. मग म्हटलं थोडंसं बनवू व्हिडिओ, आपण सांगू लोकांना बाबा अशी कंडिशन आहे. 500 रुपयाचे फक्त काम झाले सकाळपासून आपलं, 11 वाजल्यापासून. खूप बेकार कंडिशन आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, फक्त 10 वाजून 30 मिनटं झाली आहेत आणि गाडी चालली 169 किलोमीटर. आणि आपण सध्या आहे मित्रांनो रोहा. तर सांगतो तुम्हाला, मी काय सकाळी व्हिडिओ बनवलेला, त्याच्यानंतर काय परत व्हिडिओ बनवायला घेतला नाही, कारण बुकिंगच वाजत नव्हत्या. आणि अक्षरशः मी वैतागलो होतो. जवळजवळ मी उबरमध्ये 1,000 रुपयाचा बिझनेस केला होता आणि रॅपिडोमध्ये एक 400 रुपयाचा बिझनेस केला. आणि त्याच्यानंतर मग परत आपण म्हणजे 1,400 रुपये 1,300 रुपयाचा बिझनेस केला होता.
आणि पनवेलमध्ये होतो आपण, पनवेल रेल्वे स्टेशनला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक याची बुकिंग मिळाली, रोह्याची. एक्सेल इंटरसिटी होती. 1800 रुपये काहीतरी दाखवले आपल्याला. ॲक्सेप्ट केली, गेलो कस्टमरच्या लोकेशनला आणि त्यांना रिक्वेस्ट केली. म्हणलं मी येतो, म्हणलं तुम्हाला ड्रॉप करायला. 70 किलोमीटर काहीतरी होतं. 1 तास 45 मिनटं मला दाखवत होतं. मी त्यांना म्हणलं मी ड्रॉप करायला येतो, पण मला तिथून रिटर्न काय भेटणार नाही, मला फक्त रिटर्नसाठी तुम्ही थोडे पैसे द्या. मग त्यांना तशी मागणी केल्यानंतर मग ते ठीक आहे बोलले. त्यांचं असं पण 1800 रुपये होत होते, टोलचे 100. आणि ते बोलले, मग मी बोललो त्यांना तुम्ही डायरेक्ट मला 2500 रुपये द्या, राऊंड फिगर. थोडं पहिल्यांदा नाही बोलत होते ते, कमी करा. मग म्हटलं साहेब मला परवडणार नाही, कारण मला तिकडून काही भेटणार नाही, मला सरळ एमटीच यावं लागेल. मग ठीक आहे बोलले. मग ते 2500 रुपये आपल्याला भेटले ह्या ट्रिपचे. आणि ते 1300, 2.5 आणि 1300 म्हणजे 3.5, 3800 रुपये. आपलं 3800 रुपयेचं आपलं काम झालं आहे मित्रांनो. काही नव्हतं. तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल, 5 वाजेपर्यंत आपलं 1000 रुपयेचं पण काम झालं नव्हतं. पण कसं तरी संध्याकाळपर्यंत आपलं जरा चांगलं काम झालं. त्यामुळे आता खूप बरं वाटतं आहे. आणि आता जास्त इथं अंधार आहे मित्रांनो, व्हिडिओ शूटिंगमध्ये काय दाखवत येत नाही. मी आता घरी गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला टोटल किती अर्निंग, आता इथून तर काय मला भेटणार नाही, पण तरी पण आशा आहे एखादी कुठली तरी भेटावी. पण भेटेल असं काय वाटत नाही. पण तरी पण चला, आपण भेटली तर घेऊन जाऊ, नाहीतर मग एमटीच जाऊ. आणि आता एकटा आहे, सुमसान रस्ता आहे, गाडी नाही, मागे नाही, पुढे नाही. चाललो आहे आता या रस्त्याने मी, तुम्ही बघू शकता एकंदरीत. आणि ॲक्च्युली मी तेव्हा दुपारपासून व्हिडिओच बनवायचा बंद केला. म्हटलं काय व्हिडिओ तरी बनवू, 2-2, 3-3 तास एका ठिकाणी थांबून जर बुकिंग लागत नसेल तर व्हिडिओ काय बनवणार. या हिशोबाने मी व्हिडिओच बनवला नव्हता आज. पण आता मला ही ट्रिप भेटली, मी ड्रॉप केली, रिटर्न निघालो आहे. 10:30 वाजलीत मला, 11:30, 12 वाजतील घरीपर्यंत पोचायला. ठीक आहे, मला टाईम लागू द्या, वेळ लागू द्या, त्याचं काय नाही. पण माझा आजचा दिवस जो वाया जाणार होता ना, तो दिवस मला फायद्यात झाला. संध्याकाळच्या एका ट्रिपमुळे 2500ची डायरेक्ट ट्रिप मिळाली. आणि त्याच्यामुळे एकंदरीत माझा दिवस आता खूप चांगला गेला आहे, म्हणण्यात काय हरकत नाही, म्हणजे चांगला झाला आहे. तर आता आपण मित्रांनो निघतोय. आता सध्या वाकणला पोचलो आहे. इथून आपण घरी जाऊ आणि मग मी टोटल तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. ओलामध्ये, उबरमध्ये किती आणि रॅपिडोमध्ये किती. आणि अशा प्रकारे आपलं काम बऱ्यापैकी झालं आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला त्यांनी 700 रुपये एक्स्ट्रा दिलेत. 1800 आपलं भाडं होत होतं आणि 2500 रुपये दिले. म्हणजे मी टोटल तुम्हाला सगळी टॅली सांगतो मित्रांनो, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण आता जवळजवळ पोचल्यात. पोचलो नाही अजून, पण आलो आहे जवळजवळ. पळसे फाट्याच्या थोडंसं पाठीमाग आहे. 11:15 झालेत, 15 मिनटं अगोदरच पोचलो. मी 12चं टायमिंग पकडलं होतं. पण आजचा एकंदरीत दिवस ना मित्रांनो, मला व्हिडिओमध्ये असं काय बनवायला पण नाही एवढं हे झालं. पण संध्याकाळी ती ट्रिप मिळाली ना, त्यामुळं आज काम खूप छान झालं. जवळजवळ मी सांगतो तुम्हाला, आज 3800 रुपयाचं काम झालं आहे. आपण आता मी गाडी चालवतो मित्रांनो, कारण काय होईल माहिती आहे का, आता घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आता व्हिडिओ एंड करायचं म्हटलं ना, त्यात काय ते टाईम नाही भेटणार. आणि भूक लागलेली आहे खूप जाम. तर मग आता गाडी चालवतो तेवढ्या वेळामध्ये विचार केला की बनवून घेऊया. तर सांगतो मी तुम्हाला, माझं तुमच्याकडे कॅमेराकडे लक्ष नसेल, माझं जरा पुढं लक्ष ठेवावं लागतं आहे, पण घ्या तुम्ही समजून. तर मी सांगतो तुम्हाला, आज आपलं जवळजवळ 3800 रुपयाचं काम झालं आहे मित्रांनो. 4 वाजेपर्यंत फक्त 400 रुपयाचं काम झालं होतं. 4 नंतर मग 7 वाजेपर्यंत 1300 रुपयाचं काम झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण 2500 रुपयाची ही ट्रिप, त्याच्यामुळं डायरेक्ट आपलं 3800 रुपयाचं काम झालं आहे. देतो स्क्रीनशॉट इथं. मी उबरमध्ये 4 ट्रिप कंप्लीट केलेत. 4 ट्रिपचे 2707 रुपये काहीतरी झालेत. आणि रॅपिडोमध्ये 2 ट्रिप कंप्लीट केले, त्याचे 401 रुपया. असे टोटल मिळून 3100 काहीतरी होत आहेत. आणि आपल्याला त्या
शेवटच्या ट्रिपमध्ये उबरच्या 700 रुपये एक्स्ट्रा मिळालेत, तर ते 700 रुपये पकडले तर आपलं टोटल 3800 काहीतरी होतं. मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. 3800 रुपये होत आहेत मित्रांनो. आणि बाकी दुसरं बघायला गेलं तर CNG गाडी चालली मित्रांनो. आता इथून 20 किलोमीटर आहे, म्हणजे टोटल गाडी 250 किलोमीटर होईल. 250 किलोमीटर गाडीला मी 1200 रुपयेचा CNG पकडला मित्रांनो. दोन टाक्या 1200 रुपयेमध्ये मायनस केले 3800मधून. आणि उबरचा पास मायनस करायचा आहे 265चा. आणि बाकी ओलाचा तर काय नाही, आता रॅपिडोचा पण पास नाही. तर 2400, 2300-2400 रुपयेपर्यंत आज प्रॉफिट राहिला आहे. वाटत नव्हतं आज 2000 पण बिझनेस होतोय का नाही, पण 2400 रुपये प्रॉफिट राहिला मित्रांनो. खूप चांगलं झालं. आणि ती ट्रिप घेतली म्हणून आपण एकदम फायद्यात झालो मित्रांनो. आता हां, तुम्हाला आणि पेशन्स खूप ठेवले मित्रांनो. मी आज एवढे पेशंट ठेवले ना, म्हणजे काय मी सारखा विचार करत होतो, यार असं काम झालं तर कसं होईल, असं काम झालं तर कसं होईल. पण काय शेवटी लास्टपर्यंत म्हटलं संध्याकाळपर्यंत आपल्याला घरी नाही जायचं, 9-10 वाजेपर्यंत. बघूया म्हटलं आज निदान होतंय तरी काय. पण शेवटी नशिबात ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला भेटतातच. आणि एकंदरीत ही आपली ट्रिप झाली आणि 3800 रुपये अर्निंग झाली मित्रांनो. जिथं वाटत नव्हतं की 1000, 1200, 1500 अर्निंग होईल, तिथं 3800 रुपये अर्निंग झाली. म्हणजे असं काय नसतं की आपण आजचा दिवस आपला पूर्ण वाया गेला म्हणत सुद्धा आपली अर्निंग चांगली होऊ शकते. त्याचा पूर्णपणे अनुभव मला आज आला आहे. ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा आलेला. आणि हा अनुभव फक्त मी तुमच्याशी आता या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय. जर मी व्हिडिओ बनवला नसता सकाळी वगैरे तर मग हा व्हिडिओ पण मला आता बनवता आला नसता आणि हा अनुभव तुम्हाला सांगता आला नसता. मी सगळे स्क्रीनशॉट देतो इथं आणि बघितलं असेल तुम्ही. एकंदरीत अशा प्रकारे आपण कामं करतोय. आहे मित्रांनो, काम जरा कमी आहे. दिवसभर ट्रिपा नव्हत्या, संध्याकाळी ही ट्रिप लागल्यामुळं पण झालं. माझा एक मित्र पण होता आर्टिगावाला, त्याला पण दिवसभर काम नव्हतं. त्याने दुसरी घरची कामं करून परत संध्याकाळी त्याला डायरेक्ट पनवेलवरून एअरपोर्टची 2000 रुपये 2200 रुपयाची ट्रिप लागली मित्रांनो. बघा, दिवसभर काय नाही पण संध्याकाळी 2200 रुपयाची एअरपोर्टची ट्रिप लागली. त्याच्यामुळे त्याने आज जवळ 4500 क्रॉस केले अर्निंग आणि माझे 3800 रुपये झाले. माझा जर आज दिवसभर चांगला धंदा झाला असता, म्हणजे दिवसभर जर आपल्याला ट्रिपा भेटल्या असत्या तर माझं आज चांगलं काम झालं असतं. आता व्हिडिओमध्ये एवढं जास्त काही मी सांगत नाही. बघा, व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्या आपण परत सकाळी निघणार आहोत. उद्या शनिवार रविवार 2 दिवस आपले आहेत कामाचे. तर उद्या आपण निघणार आहोत आणि बिझनेस करणार आहोत. तर उद्या बघूया कसा बिझनेस आहे, कसा धंदा आहे तो आपल्याला कळेल. तर ठीक आहे, चला मित्रांनो, आता भेटू पुन्हा उद्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.